सुनील तटकरेजी, शेताच्या चिपळूण विधानसभा मतदारसंघाच्या आमदार क्षेत्राधिकारी, सर्व अधिकारी, सर्व प्रतिष्ठित माझे रत्नागिरी शहरातले नागरिक, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, रत्नागिरी शहरातील जीवा पॅलेस परिसरामध्ये 3D मॅपिंग मल्टीमीडिया शो पुणे नाट्यगृह जे आपण इंटिग्रेटर केलेले सर्व आपण बसलेला आहात. आता सुद्धा मी सांगताना सांगितलं की हा कार्यक्रम इथून पुढे सातत्याने दाखवला जाणार, परंतु आपल्या इथं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर साधारण पावसाळा असतो त्यावेळेस हा कार्यक्रम बंद राहील. बाकीचे 8 महिने हा कार्यक्रम अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. आज खरं तर एक महत्वाचा दिवस, ज्या राज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि 18 पगडजाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी रयतेच राज्य कसं असलं पाहिजे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन कसं जायचं असतं, त्याचा एक आदर्श जगापुढे निर्माण केला. त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीप्रमाणे जयंती. मी तमाम माझ्या रत्नागिरीकरांना आणि माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी जयंतीच्या तिथीनुसार जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना मानाचा मुजरा करतो. आजचा दिवस हा माझ्या रत्नागिरी जिल्ह्याकरता, रत्नागिरी शहराकरता अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा आहे. कारण महाराष्ट्राच्या पर्यटनाला, समृद्धीला पुढे नेणाऱ्या आणखी एका पर्वाची सुरुवात आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेली आहे. जीवा पॅलेस परिसरामध्ये 3D प्रकाश योजनेच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा आणि सुंदर क्षणाचा साक्षीदार होण्याचा आनंद आणि अभिमान हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या प्रकाश योजनेचं खुल्या नाट्यगृहाचं लोकार्पण झालं असं देखील मी जाहीर करतो. सर्व माझ्या नागरिकांना सांगायचं की मला आज आमचं सभागृह होतं, खूप महत्वाच्या कामं होती, पण मी दुपारपर्यंत सगळी उरकली आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की उद्याही तिथं कार्यक्रम घेतला आणि तटकरे साहेब, मी, शेखर आम्ही सगळेजण या कार्यक्रमाला आलो. काही वेळापूर्वीच आम्ही रत्नदुर्ग किल्ल्यावरच्या सेवासृष्टीचं लोकार्पण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आता या प्रकाश योजनेचं खुल्या नाट्यगृहाचं शहराचा सौंदर्यामध्ये संपन्न, त्याला ऐतिहासिक अशा प्रकारची आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध असलेला हा भाग, समुद्र किनारे म्हणू नका, किल्ले घ्या, मंदिरं घ्या, नद्या घ्या, त्यांच्या जंगल व्यापलेला हा सगळा भूभाग महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर अनमोल रत्नासारखा झळकतो. या जिल्ह्याच्या ऐतिहासिक महत्त्व सांगताना छत्रपती शिवाजी महाराज आणि रत्नागिरी जिल्ह्याचं एक आगळंवेगळं अशा प्रकारचं नातं होतं. जिल्ह्याची ऐतिहासिक महत्त्व देखील आपण रत्नागिरीचा संबंध हा महाराजांचा अतिशय जवळ झालेला होता, हे पण आपल्याला अधोरेखित करावं लागणार आहे. शिवछत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकण भूमी, ही देवभूमी आहे. खऱ्या अर्थाने स्वराज्याचा विस्तार या देवभूमीवर झालाय, हे आपल्याला विसरता येणार नाही. आज मला जीवा पॅलेस हा रत्नागिरीचा समृद्ध वारसाचा एक अनमोल ठेवा हा आपण समजतो. 19व्या शतकामध्ये बांधलेला हा राजवाडा म्हणजे एक इतिहासातील एक जिवंत दस्तऐवज आहे. ब्रह्मदेश आताचा म्यानमार देशाचे सम्राट राजा जीवा यांना इंग्रजांनी त्यांच्या देशातून हुसकावून लावलेलं होतं आणि त्यांना रत्नागिरीत नजर कैद केलेलं होतं. त्यांच्या वास्तव्याचा साक्षीदार म्हणून हा जीवा पॅलेस त्या ठिकाणी उभा आहे. आज आपण 3D प्रकाश योजनेच्या माध्यमातून या ऐतिहासिक वास्तूला नव्या झाडांनी घेण्याचा प्रयत्न उदय सामंत यांच्या दूरच्या दृष्टीनं झालेला. या अत्याधुनिक प्रकाश योजनेमुळे केवळ स्थानिकच नाही, फक्त रत्नागिरीकडे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि आपल्या देशभरातील पर्यटक तिथे आकर्षित होतील. प्रकाश आणि छायाचित्रणाच्या माध्यमातून इतिहास जिवंत करण्याचा हा एक सुंदर आणि अनोखा अशा प्रकारचा प्रसंग आहे. आणि आपण जेव्हा रत्नागिरीबद्दल बोलतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा या पवित्र भूमीचा असणारा जिव्हाळा आपण विसरून चालणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गडकोट हे शिवरायांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा देतात.
मी यंदाचा अर्थसंकल्प 7,20,00,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प मी राज्याला सादर केला। त्याच्यामध्ये अनेक दर दिले, त्याचं पण संवर्धन करण्याचा आम्ही काम हातामध्ये घेतलेलं आहे। तुम्ही बघा, मागच्या काळामध्ये अनेक सरकार आली, पण या आमच्या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये जे काम झालेलं आहे, हे काम तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहताय। हे काही कुठं झाकून राहिलेलं नाहीये, कामाचा दर्जा देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेला आहे। आणि हे सगळं बघत असताना मी आजच रत्नागिरीमध्येच एक निर्णय घेतलेला आहे, तो मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो। छावा चित्रपटांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला एक योद्धा कसा असावा, शौर्य कशाला म्हणतात आणि एकही लढाई न हरलेला राजा हा छत्रपती संभाजी महाराज कसे होते त्याचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे। छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी केलं। त्यांच्या विस्तारासाठी जीवन समर्पित केलेला असीम अशा प्रकारचं शौर्य आणि धैर्याने लढलेल्या सर्व लढायांमध्ये विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या पुन्हा महाराष्ट्रात जिथं आहे त्यामध्ये मग कोकणातील आमचं संगमेश्वर एक प्रमुख ठिकाण आहे आणि स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राज्याच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्याकरता मला स्वतः शेखर निकमजी पण सांगितलं, आमच्या तटकरे साहेबांनी पण सांगितलं, आपल्या पालकमंत्र्यांनी पण सांगितलं, आता सर्किट हाऊसला मी जे कोणी मूळ मालक आहे त्यांच्याबरोबर पण मीटिंग केली। ते संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याचं मी अर्थसंकल्पात जाहीर केलेलं होतं। 5 एकर जागा आहे, परंतु रत्नागिरीकरांनो मला तुमच्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय की छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र बलिदान स्थळाला असलेला तुळापूर आणि आमच्या भरून येथे देखील आम्ही मोठं काम स्मारकाचं सुरू केलेलं आहे। प्रगती पथावर आहे। अधिवेशन संपल्यावर मी स्वतः पालकमंत्री उदय सामंत, तिथले आमदार शेखर निकम, आपले खासदार सुनील तटकरे यांना घेऊन तिथं हेरिटेजचं काम करणारे आर्किटेक्ट आणि तिथल्या मंदिराचे जीर्णोद्धार करणारे अशा सगळ्यांना तिथे घेऊन जाणार आहे आणि इतकं सुंदर अशा प्रकारचं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं तिथं उभं करणार आहे की आपल्याला पण सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे। प्रत्येकाच्या मनामध्ये एका का महिना संगमेश्वर जाऊन स्वतः छत्रपती संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करून आलं पाहिजे। अशा पद्धतीचं भव्य दिव्य स्मारक आपण त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। खूप काही निर्णय आम्ही त्या बाबतीमध्ये घेतोय, मी ते सांगून तुमचा माझा वेळ त्या ठिकाणी घेत नाही, परंतु मी रत्नागिरीकरांना महाराष्ट्राच्या जनतेला या निमित्तानं आवाहन करतो की आपण सर्वजण मिळून आपल्या जिल्ह्याच्या पर्यटनासाठी योगदान देऊया। स्थानिक व्यावसायिक आणि युवा उद्योजक आणि आपल्या नागरिकांना देखील या संधीचा लाभ डायरेक्ट इनडायरेक्ट कसा करून देता येईल याकरता अनेक गोष्टी आमच्या उदय सामंतांनी राज्य सरकारच्या मदतीने केलेल्या आहेत, त्याचा उल्लेख केलेला आहे। आज देखील आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं एक सेंटर 7,000 मुलांना वर्षाला त्या ठिकाणी शिक्षण देणार, तंत्रज्ञान शिकवणार, ते आम्ही भूमिपूजन केले। 165 कोटीचा तो प्रकल्प आहे। आपल्या इथे 10,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा वेपन तयार करण्याचा अडाणी अंबानी ग्रुप हा एक कारखाना त्या ठिकाणी टाकताय। खूप मोठे बदल आपण आपल्या रत्नागिरीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी करतोय। आपल्या इथं डोमेस्टिक आपलं टर्मिनल लवकरच होत आहे, ते टर्मिनल झाल्यानंतर छोट्या विमानाची जाळे देखील पर्यटकांच्या दृष्टीने आणि माझ्या रत्नागिरीच्या दृष्टीने त्या ठिकाणी होणार आहे। माझी एवढीच विनंती आहे, समाज कंटकांच्या कोणत्याही अफवेला जनतेने बळी पडू नका। कोकणाच्या या भूमीची बदनामी होऊ नये, त्याचा परिणाम इथल्या पर्यटनावर होऊ शकतो। या निमित्तानं कोकणच्या या भूमीमध्ये सामाजिक ऐक्य राखण्याचं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करेन, कारण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपण सगळे जाती धर्माचे होतो, अतिशय गुन्ह्या गोविंदांनी इथं राहतो, त्याला मी गारबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर कृपा करून त्याला कुठल्याही परिस्थितीत कुठे बळी पडू नका, अशा प्रकारचं आवाहन देखील मी या निमित्तानं करतो।
जीवा पॅलेस परिसरातल्या या सुंदर प्रकाश योजनेमुळे रत्नागिरीचं नाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू दे आणि आपल्या कोकणच्या पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळू दे अशा प्रकारच्या शुभेच्छा मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने देतो. उदय मगाशी सांगितलं की त्या विकास कामाला आम्ही सरकारमध्ये असताना कुठंच निधी कमी पडू देणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये देखील काम दर्जेदार व्हावे, कामाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये आणि काम कसं असावं हे रत्नागिरीमध्ये जाऊन पाहावं असं सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही काम करा. त्या कामाच्या करता राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी निधीची कमतरता तुम्हाला कमी पडू देणार नाही अशा देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो. आणि पुन्हा एकदा आजच्या या महत्वाच्या दिवशी मला सुनील तटकरेंना शेखरला उदयनी बोलून एक चांगल्या प्रकारचं कार्यक्रम लोकार्पणाचे असतील किंवा इतर दिवा पॅलेस परिसरातलं सुंदर प्रकाश योजनेचं हे अर्पण लोकार्पण करण्याचा कार्यक्रम असेल किंवा शिवसृष्टीचा कार्यक्रम असेल असे अनेक कार्यक्रम इतर चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केले. त्याबद्दल त्याला धन्यवाद देतो, त्याचं कौतुक करतो, त्याचं अभिनंदन करतो. तुम्ही अतिशय योग्य माणसाची निवड तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही केलेली आहे उदय सामंतच्या रूपाने त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. श्रीमती रेवती आशा रेवती मॅडमला विनंती आहे आपण कृपया यावं. तर या सर्व ऑडिओची जी बाजू आहे ती स्टुडिओ वन लिमिटेड सांभाळली. त्यांच्या प्रमुख श्रीमती रेवती आशा मॅडम प्राथमिक स्वरूपात आपल्याला सन्मानित करण्यात येते. त्यानंतर मी पाकिस्तानाला विनंती करते आपण आभार व्यक्त करतो. आज किती दिवसात शिवजयंती साजरी करण्यात येते. या शिवजयंतीच्या अवसरावर आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, पालकमंत्री सर आणि तटकरे सर आज इथं हजर राहिले आणि आज 2 उद्घाटनं आज आपल्या इथं केली म्हणून सर मी नगर परिषदतर्फे मुख्याधिकारी म्हणून आपला आभारी. थँक्यू सर. येस सर. हॅलो, सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर जी आसन व्यवस्था केली तिथे आसनस्थ व्हावं. बरोबर 1 मिनिटाचा वेळ आम्हाला द्या. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय दादा. सुमारे 400 आसन क्षमतेचं हे खुलं नाट्यगृह आहे. मराठी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये या ठिकाणी आपण 3D मॅपिंग मल्टीमीडिया शो पाहू शकतो आणि ही समस्त रत्नागिरीकरांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. बघायचं की नाही बघायचं कृपया मधून सगळ्यांना मीडियाचे सर्व प्रतिनिधी आपल्याला कृपया रिमोट घेऊन यायचं. रिमोट सगळे लाईट स्विच ऑफ करा प्लीज.
मी समुद्र, हो तोच समुद्र जो तुम्ही शतकानुशतक पाहत आहात. कोकणच्या दक्षिणोत्तर 720 किलोमीटर पर्यंत मी पसरलेलो आहे. हे किनारे, हे पाणी, हा निसर्ग स्वर्ग आहे ना. पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे का असा जर कोणी प्रश्न विचारला तर बेलाशक सांगून टाका, आहे. पृथ्वीवर स्वर्ग आहे आणि त्याचं नाव आहे कोकण. काळाचा एक विस्तीर्ण समुद्रही माझ्या सोबत पसरलेला आहे. मी पाहिजे जंगल, डोंगर, धबधबे, नद्या, झरे, ओढे. मी पाहिले तीर्थक्षेत्र, घाट, राजवाडे, किल्ले आणि माणसं. काही स्त्रिया, काही पुरुष ज्यांची दूरदृष्टी खूप समृद्ध होती. काही काही तर माझ्या या प्रचंड लाटांहून बलवान होते, शक्तिशाली होते. आणि याच समुद्र किनाऱ्यावरून त्यातलीच एक व्यक्ती प्रत्यक्ष चालत गेली होती. आपण आजही त्यांना विसरलेलो नाही. छत्रपती शिवाजी महाराज. ही हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा दैवी आवाज. लता दीदी आणि शिवाजी महाराजांची गाणी, मराठी मनावर वर्षानुवर्ष अधिराज्य गाजवणारी एक अभिमानास्पद घटना. लता दीदींच्या आवाजातच आई, माई, ताई, प्रिया, सखी, भगिनी, आणखी कितीतरी काही 36 पेक्षा जास्त भाषांमध्ये गायलेल्या आपल्या आवाजाच्या दैवी कोंदणातून संपूर्ण भारताच्या मनपटलावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारताची आन, बान आणि शान गानकोकिळा लता मंगेशकर. साल 2001 मध्ये
त्यांना सर्वोच्च भारतीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारतरत्न. भारतरत्न से सम्मानित किया गया. ही आहे देसाईबाई, सावित्रीबाई देसाई. अतिशय धाडसी पण महावस्ताद. महाराज, ती देसाईबाई आपल्याला दाद देत नाहीये. गेले 15 दिवस तिने लढा दिला, जिरीच येत नाही. महाराज अधिक सैनिकांची कुमक पाठवतात. तब्बल 1 महिन्यानंतर मावळ्यांना गडी सर करता येते. देसाईबाईला कैद करून महाराजांसमोर आणलं जातं. आता महाराज तिला काय शिक्षा देणार? दरबारात कुजबूज वाढते. पण शिवाजी महाराज देसाईबाईचा साडी चोळी देऊन सत्कार करतात, सन्मान करतात. तिच्या लढाऊ वृत्तीला महाराजांनी दिलेली ही दाद असते. शिवाजी महाराजांनी नेहमीच स्त्री सन्मानाला प्राधान्य दिलं. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट आपल्याला ठाऊकच आहे. लढाईत कामी आलेल्या मावळ्यांच्या उर्वरित कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शिवाजी महाराज उचलत असत. त्यांच्या या प्रक्रियेला बाल परवेश असं म्हणत. कोकणच्या या समुद्र किनारी स्त्री सन्मान आणि स्त्री शिक्षण या क्षेत्रात महान असं काम करून ठेवणारी आणखी एक व्यक्ती जन्मली. अण्णा म्हणजे महर्षी कर्वे. जन्म मूळ. एखाद्या मुलीचा पती दुर्दैवानं तारुण्यातच जर मृत्यू पावला तर त्या मुलीला तिचं उरलेलं आयुष्य विधवा म्हणूनच घालवायला लागायचं. अशा काळात पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर महर्षी कर्वे यांनी गोदूताई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. गावानं त्यांच्यावर बहिष्कार टाकला. पण अण्णा डगमगले नाही. त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. पुणे नजीकच्या हिंगणे इथं पहिली स्त्री शिक्षण संस्था काढली. 1916 मध्ये भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची अण्णांनी स्थापना केली. आज आपण त्या युनिव्हर्सिटीला SNVT म्हणून ओळखतो. अशा या महान कोकण सुपुत्राला 1958 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. आरतीची वेळ झाली आहे. सुरुवात करूया. हो चालेल, थोड्या वेळात आपण चालूच करू. हो बाई थांबा. मला विठ्ठलाची पूजा करायची. मला आज जाता येणार नाही. पण का जाता येणार नाही? कारण तुम्ही केशवपण केलेलं नाहीये. तुमच्या पतीचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि असं असून सुद्धा तुम्ही केशवपण केलेलं नाही. नाहीतर काय, शास्त्रानुसार तुम्ही जर केशवपण केलं तरच आम्ही तुमच्या मंदिर प्रवेशाचा विचार करू. पण असं कोणतं शास्त्र सांगतं? ते तुम्ही शोधून काढा. आम्ही म्हणू तसंच होईल. तसं होणार नाही. शास्त्रामध्ये या संबंधी कुठलाही आधार नाही. हे मी कोर्टात सिद्ध करेन. हो, आपण कोण? मी डॉक्टर पांडुरंग वामन काणे. प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सेनापती त्यात तसे सुजाणा अष्टप्रधान शिवमुख्य राणा
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये रघुनाथ पंडित यांची नियुक्ती धर्मशास्त्री म्हणून करण्यात आली होती. आधुनिक भारताला पावा काणे हे महान धर्मशास्त्री लाभले. महामहोपाध्याय पावा काणे यांनी 5 खंडांमध्ये धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला. रत्नागिरीमधील चिपळूण नजीक पेढे परशुराम इथं 7 मे 1880 रोजी पावा काण्यांचा जन्म झाला. 1963 साली या कोकण सुपुत्राला भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. प्रयत्नीस कोणी काळीचा आजार द्यावायचा नाही. ज्याला जे पाहिजे गवत हो, अगर फाटे हो, भाजीपाले हो, बाजारात जावे, रास विकत आणावे. शेकोट्या कराल, चुली बलत्याच ठिकाणी मांडाल, तेव्हा अचानक वारे सुटल्यास आग बसले. एखादी ठिणगी उडून गवताच्या गंजीवर पडेल तर दगा होईल. रात्री अपरात्री घरात लावलेल्या दिव्यांच्या वाती उंदीर पळवतील आणि पाणी पेटतील. तेव्हा सगळीकडे लक्ष असावे. रयतेतील कुणीही पडीक जमिनी लागवडीखाली आणल्यास आम्ही शेतकऱ्यांस मोठ्या सवलती देऊ. तुमच्या जमिनीवर 4 वर्षांपासून 12 वर्षांपर्यंत थोडी अंशतः कर वसुली करू. असं आश्वासन देऊन लोकांमध्ये विश्वास निर्माण करून अधिकाधिक जमिनी शिवाजी महाराजांनी लागवडीखाली आणल्या. शेतकऱ्यांची, प्रजाजनांची इतकी काळजी करणारे शिवाजी महाराज. शेतकरी हीच स्वराज्याची ताकद आहे, शक्ती आहे. हे जसं शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं तसंच ते रायगड जिल्ह्यातल्या विनोबा भावे यांनीही ओळखलं होतं. एप्रिल 1951 रोजी नळगुंड इथल्या पोचमपल्ली गावात विनोबा भावे शेतकऱ्यांना भेटायला गेले होते. ज्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त जमीन आहे त्यांनी भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन दान करावी असं त्यांनी आवाहन केलं. आणि गावातल्या रामचंद्र रेड्डी यांनी विनोबांच्या सांगण्यावरून 100 एकर जमीन दान केली आणि भूदान चळवळीचा उदय झाला. ही एक महान अशी रक्तविरहित क्रांती होती. ब्लडलेस रेव्होल्यूशन. प्रजाजनांची काळजी करणारे शिवाजी महाराज आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी दारोदार जमिनीची भिक्षा मागत फिरणारे विनायक नरहरी भावे. विनोबा भावे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पेण इथं 11 सप्टेंबर 1895 रोजी झाला.